चला आज बनवूया मटकीची उसळ. त्यासाठी बघा मटकी मी रात्री मोड आणायला चाळणीमध्ये ठेवली होती. व्यवस्थित मोड आले, अजिबात चिकट होत नाही बघा. अशा पद्धतीने एकदम छानपैकी असे याला मोड आले. तर चला आता झटपट रेसिपीला आपण सुरुवात करू. आता मुलांच्या टिफिनसाठी ना शाळा सुरू झाल्या, तर मुलांच्या टिफिनसाठी आता रोज वेगळं वेगळं काहीतरी बनवायला लागते. तर म्हणलं आज टिफिनला यायला मटकीची भाजी आणि चपाती देऊया. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले. तेल गरम झालं की 5-6 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या होत्या. लसूण असं भाजी टाकण्याना ठेचून तर छान चव येते. थोडासा कढीपत्ता टाकूया, हिंग आणि लसूण आपण पहिलं तर एकदम छान असा कलर येऊपर्यंत याला मस्त फ्राय करून घ्या. तर बघू शकता इथे बघा लसूण छान परतला. आता इकडे 1 कांदा बारीक चिरून घेतला होता. जास्त मटकी नाही आपली, तर 1 कांदा बारीक चिरून घेतला होता. आणि कांदा आपल्याला छान असा गोल्डन कलर येऊपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तिथे बघू शकता कांदा छान फ्राय झाला आहे. तर लगेच आपण 1 टमाटर घातले. टमाटर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, तर येतो तुम्ही स्किप केला तरी चालते. त्यानंतर इकडे आपण हिरवी मिरची आहे ना फक्त अशी ठेचून घेतली. 2 ते 3 हिरवी मिरच्या घेतल्या होत्या. त्याच्या खलबत्त्यामध्ये थोडेसे असे ठेचून घेतले ताबडतोब. आता हे ठेचा पण आपल्याला याच्यामध्ये 1 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं. हे सगळं एकदम 5 मिनिटाच्या आत तयार होती भाजी आणि झटपट मुलांना आवडते पण. त्यानंतर याच्यात आपण कोथिंबीर टाकूया. एक चमचा हळद टाकायची. आता आपण ना हे मिक्स करून घेतल्यानंतर जी आपली मटकी आहे ना ती टाकायची. याच्यामध्ये जास्त मटकी नाही आहे, थोडीशी आपण भिजायला घातली होती. त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे आपले मीठ टाकायचे आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. फक्त वाफेवर बनवायची. तर थोडंसं तुम्ही इथे पाण्याचं शितोडे देऊ शकता. झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटासाठी वाफ द्यायची याला. म्हणजे 5 मिनिटामध्ये तयार होती भाजी. 5 मिनिटं झालेत बघा. आणि एकदम अशी पाण्याचं थोडंसं शितोडे द्यायचं जर वाटलं खाली लागेल तर. नाही तर फक्त वाफेवर तयार होती ही मटकीची भाजी. गॅस बंद केला आहे. तर तयार झाली. टिफिनसाठी 2 मुलांच्या टिफिनसाठी बनवली. आरामात पुरते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.